आणि या यज्ञामध्ये प्रत्येक राजाला प्रत्येक देवाला आमंत्रण होतं. मात्र फक्त एका देवाला आमंत्रण दिलं नाही आणि ते म्हणजे देवादिदेव महादेव. महादेवांची पत्नी सती म्हणजे पार्वतीचं पहिलं रूप. तिला फार वाईट वाटलं की आपल्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञामध्ये माझ्या नवऱ्याला, ज्याला देवादिदेव म्हणतात, त्याला बोलावलं नाही. म्हणून त्या क्षणी ती आयोजनाच्या ठिकाणी आली, जिथे यज्ञ सुरू होता तिथे ती पोहोचली आणि तिने विचारलं की तुम्ही माझ्या पतीला का नाही बोलवलं. यावर दक्ष राजानं उत्तर दिलं की तुझा पती हा देव नाहीये, त्याचा काय तो अवतार, त्याचं काय ते रूप, मी त्याला कसं काय इथे बोलावलं. यावर चिडलेल्या सतीनं त्याच हवनकुंडात उडी घेतली आणि आपल्या प्राणाचा त्याग केला. ही बातमी, ही माहिती जेव्हा शंकराच्या कानावर पडली तेव्हा अर्थात शंकर फार विचलित झाले, चिडले आणि ते पटकन तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी ते कलेवर तसंच हातात घेतलं आणि ते पृथ्वीवर सैरावैरा धावू लागले. विष्णूला कळलं आणि विष्णूनं हे थांबवायचं कसं या प्रश्नानं विचलित होऊन आपल्या हातातलं जे चक्र होतं ते शंकरावर सोडलं आणि मग माता सतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग झाले आणि ते वेगवेगळे भाग भारत भूखंडात जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण. महाराष्ट्राची संस्कृती आणि खास करून कोळी समाजाची संस्कृती दर्शवणार